नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड केमिस्ट्री चॅप्टर नंबर 14 दॅट इज बायोमॉलिक्युल्स. सो बायोमॉलिक्युल्स असेल, पॉलिमर्स असेल किंवा ग्रीन केमिस्ट्री, हे तिन्ही पण चॅप्टर्स अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये येतात आणि हे खूप इझी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच म्हणजे डेरिवेशन बाय हार्ट करा किंवा एखादं न्यूमॅरिकल सॉल्व करण्यासाठी फॉर्म्युला बाय हार्ट करा वगैरे असं काही करायचं गरज नाही आहे. ज्याप्रमाणे बायोलॉजीमध्ये आपण पाठ करून उत्तरं लिहितो, सिमिलरली तुम्हाला तेच इथे करायचं आहे. पाठ करा, लक्षात ठेवा, मनाने लिहा, काही पण करा, पण पॉईंट टू पॉईंट आन्सर आलं पाहिजे. मग त्यासाठी नेमकं या चॅप्टरमधलं काय काय करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट अँड लेट मी टेल यू. हे तुम्ही पूर्णतः स्किप करू शकता. नेक्स्ट आहे कार्बोहायड्रेट्समध्ये. एक्झाममध्ये डिरेक्टली कार्बोहायड्रेट्सची डेफिनेशन लिहा असं काही येणार नाही तुम्हाला, सो हे तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट हे पण तुम्ही स्किप करू शकता. आता क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्समध्ये डिरेक्टली क्लासिफाय करा वगैरे येणार नाही, सो हे पूर्ण स्किप केलं तरी पण चालेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲक्च्युली एक्झाममध्ये यातलं काय काय येतं. हा बायोलॉजीचा पेपर नसल्यामुळे आपण हे सगळे डिफाईन करा वगैरे असे क्वेश्चन्स नाही करणार आहोत, एक्झामच्या दृष्टीने करतो आहे. सो लेट मी टेल यू. आता याच्यामध्ये तुम्हाला नॉमेनक्लेचर जे आहे ते कसं करायचं असं येऊ शकतं क्वेश्चन. सो त्यासाठी हे जे आयुपॅक नॉमेनक्लेचर आहे हे तुम्हाला करायचं आहे, एक्झामलाही येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. खूप महत्त्वाची मेथड आहे, ही करायची आहे, एक्झामला खूपदा विचारली गेली आहे. सिमिलरली प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च पण करायचे आहे, विथ रिॲक्शन तुम्हाला लिहायचं आहे. सो अशा प्रकारचे प्रश्न केमिस्ट्रीमध्ये विचारले जातात. स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. तर ग्लुकोजच्या प्रॉपर्टीज तुम्हाला करायच्या आहेत. कोणत्याही 4 प्रॉपर्टीज एक्झामला 2 मार्क्सला विचारल्या जाणार. याच्यामध्ये खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत, त्यातल्या तुम्हाला ज्या 4 प्रॉपर्टीज करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकता. ठीक आहे, ॲक्च्युली 5-6 आहेत आणि सगळ्याच महत्त्वाच्या आहेत, बट तरी पण तुम्हाला ज्या हव्यात त्या कोणत्याही 5 तुम्ही करू शकता. अशा प्रकारचं न्यूमॅरिकल, ॲक्च्युली न्यूमॅरिकल नाही आहे, खूपच इझी आहे, लॉजिकल आहे. हे तुम्ही ट्राय करा, कारण केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये फिजिकलप्रमाणे असं एखादं न्यूमॅरिकल याच्यामध्ये बनू शकतं जे की लॉजिकल आहे, फॉर्म्युला वगैरे काही नसतं याला. ठीक आहे. नेक्स्ट आहे ग्लुकोज कंटेन्स 5 हायड्रॉक्सिल ग्रुप. कसं ते डिफाईन करा किंवा गिव्ह द रिझनसाठी तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो. सो त्या केसमध्ये तुम्हाला हे एक्सप्लेन करायचं आहे विथ रेस्पेक्ट टू दिस रिॲक्शन. सिमिलरली तुम्हाला असं पण येऊ शकतं की ग्लुकोज कंटेन्सवर प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप, ते कसं ते एक्सप्लेन करा, अगेन गिव्ह द रिझनमध्ये येऊ शकतं. सो हे लिहायचं आहे आणि हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला दाखवून तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट ऑप्टिकल आयझोमेरिझम. आता याच्यामध्ये तुम्हाला असं एखादं छोटंसं MCQ बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो की स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये n नंबर्स ऑफ कायरल कार्बन असतील तर किती त्याचे आयझोमर्स बनू शकतात, जे की तुम्ही 2n च्या फॉर्मने सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला एनॅन्शिओमर्स ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड्स हे ड्रॉ करायला विचारलं जाऊ शकतं. एनॅन्शिओमर्स काय आहे हे पण लिहायला 1 मार्कासाठी आणि हे ड्रॉ करायला असं मिळून 2 ते 3 मार्कांचं क्वेश्चन इथे तयार होऊ शकतो, त्याच्यामुळे हे करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ही थिअरी वगैरे नाही केलं तरी पण चालेल, कारण थिअरी तितकीशी इम्पॉर्टंट नाही आहे. पण हां, या थिअरीमध्ये असा एक प्रश्न आहे की वाय सुक्रोज जो आहे त्याचं रोटेशन चेंज होतं किंवा डिरेक्शन चेंज होते आफ्टर ते पाण्यामध्ये गेल्यानंतर. तर असं का होतं याचं एक रिझन तुम्हाला पाहायला मिळेल डायजेस्टमध्ये, किंवा सेम क्वेश्चन तुम्हाला एक्सरसाइजमध्ये पाहायला मिळेल, तो मात्र तुम्हाला करायचा आहे. येस, सो ग्लुकोजला आपण डेक्स्ट्रोज का म्हणतो हे करायचं आहे. डू यू नो स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता. रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. सो हे तुम्हाला शक्यतो ड्रॉ वगैरे नाही करायला येणार, सो यू कॅन स्किप. हां, हे असं येऊ शकतं की यापैकी कोणता D आहे आणि कोणता L आहे हे तुम्हाला लिहायला 1 मार्कासाठी येऊ शकतं. फक्त लिहायचं आहे की D कोणता आहे आणि L कन्फिग्रेशन कोणाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे अल्फा आणि बीटा ॲनोमर्स आहेत तर यांना आपण ॲरोमेरिक कार्बन म्हणतो. तर हे थोडंफार लक्षात ठेवा, आणि हे फक्त रिंगमध्येच बघायला मिळतात. हे एक अजून जरासा कुठे ट्रू ऑर फॉल्स सारखा क्वेश्चन मे बी आलाच, चान्सेस कमी आहेत पण आलंच तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ड्रॉ करायला येतात पायरॉनचे, ग्लुकोपायरनोजचे, त्याच्यानंतर ग्लुकोपायरनोज D अल्फाचे. ओके, सो हे स्ट्रक्चर्स करायचे आहेत, स्ट्रक्चर्स तुम्हाला येऊ शकतात. नेक्स्ट आहे रिड्युसिंग नेचर ऑफ ग्लुकोजवरती करायचं आहे. फेहलिंग टेस्टवरती लिहायला येतं, शॉर्ट नोट लिहायला येते, किंवा रिड्युसिंग शुगर आणि नॉन रिड्युसिंग शुगर तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार याच्यावरती शॉर्ट नोट येते. सो हा पॅराग्राफ करायचा आहे. डायसॅकराइड्सचा हा पॅराग्राफ तुम्ही स्किप करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर ड्रॉ करायला येतं फ्रक्टोजचं.
नेक्स्ट आहे अगेन ग्लुकोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करायला येऊ शकतं. त्याच्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी ग्लुकोज आणि फ्रक्टोजचं मोनोमर लिंक होतं आहे, तर याचं पण स्ट्रक्चर ड्रॉ करायला येऊ शकतं, कारण केमिस्ट्रीच्या पेपरसाठी आपण अभ्यासतो आहे, त्याच्यामुळे स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करायला येणं किंवा ड्रॉ करणं गरजेचं आहे. येस, हां, इन्व्हर्जन ऑफ शुगर किंवा इन्व्हर्ट शुगर असं आपण का म्हणतो ह्याचं रिझन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे एक्झामला खूपदा आलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॉल्टोजचं फॉर्मेशन कसं होतं हे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं. सो तुम्हाला हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला ग्लुकोज आणि ग्लुकोज कंबाईन होऊन माल्टोज कसं बनतं हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करून दाखवावं लागेल. इथे दाखवलेलं आहे त्या पद्धतीने. ठीक आहे. आणि व्हाय माल्टोज इज कन्सिडर्ड ॲज रिड्युसिंग शुगर असा पण क्वेश्चन बनू शकतो. नेक्स्ट आहे लॅक्टोज. अगेन लॅक्टोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी येऊ शकतं, कसं बनलं आणि व्हाय लॅक्टोज इज कन्सिडर्ड ॲज रिड्युसिंग शुगर असा क्वेश्चन बनू शकतो. पॉलिसॅकराइड्समधली ही जी थिअरी आहे ही तुम्ही स्किप करू शकता, ही सगळी थिअरी. नेक्स्ट आहे स्ट्रक्चर्स ड्रॉ करण्यासाठी कोणाचे येऊ शकतात, तर अमायलोज आणि अमायलोपेक्टिनचे ड्रॉ वगैरे करायला येणार नाही, पण अमायलोज आणि अमायलोपेक्टिनचा बेसिक डिफरन्स तुम्हाला माहिती असला पाहिजे. सेल्युलोज पण ड्रॉ करायला नाही येणार, सो तुम्ही ड्रॉ नाही केलं म्हणजे ड्रॉइंगचा पार्ट स्किप केला तरी पण चालेल. सेल्युलोज कोणापासून बनले हे तुम्हाला MCQजमध्ये येऊ शकतं की बीटा 1,4 ग्लायकोसायडिक बॉन्ड्स याच्यापासून बनलेला आहे. ग्लायकोजन स्किप करू शकता. कॅन यू रिकॉल स्किप करा. हे जे प्रोटीनचा इनिशियल पार्ट आहे हा स्किप करा. सो मित्रांनो, हे तर झालं की या पर्टिक्युलरली या चॅप्टरमधलं काय काय करायचं, पण तुम्हाला आता इट्स नाव हाय टाईम की तुम्ही आता पेपर सॉल्व केले पाहिजेत. सो त्यासाठी हे आहे ओसवाल पब्लिकेशनचे प्रॅक्टिस पेपर्स. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचा सॉल्ट पेपर पाहायला मिळेल आणि अजून एक्स्ट्रा काही प्रॅक्टिस पेपर्स पाहायला मिळतील. सगळे विषय एकाच बुकमध्ये आहेत, नक्की रेफर करा. याच्यामध्ये आन्सर्स पण दिलेले आहेत, प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला पाहायला मिळेल. सो प्रॅक्टिससाठी हे एक चांगलं बुक आहे. सो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेफर करू शकता. याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे बट. याच्यामध्ये तुम्हाला डिरेक्टली नेम द फॉलोविंगमध्ये इसेन्शियल प्रोटीन्स कुठले आहेत आणि तुम्हाला त्याचे नेम्स लिहायला विचारले जाऊ शकतात. सो त्यासाठी तुम्हाला इसेन्शियल प्रोटीन्स वगैरे इसेन्शियल अमायनो ॲसिडची नावं करायची आहेत. बाकी हे स्किप करू शकता. तुम्हाला नेम द फॉलोविंगमध्ये किंवा क्लासिफाय करायला येऊ शकतं. बेसिक ॲसिडिक आणि न्यूट्रल अमायनो ॲसिड्स एकत्र दिले जातील, त्यातले तुम्हाला क्लासिफाय करायला येऊ शकतं की ॲसिडिक कुठला आहे, बेसिक कुठला आहे, राईट. आणि हां, इसेन्शियल अमायनो ॲसिड्स या ठिकाणी तुम्हाला ॲस्टेरिस्कने दाखवलेले पाहायला मिळतील. हे सगळे इसेन्शियल आहेत. इसेन्शियलची नावं लक्षात ठेवा, एक्झाममध्ये नेम द फॉलोविंगमध्ये येऊ शकतं. नेक्स्ट आहे झ्विटर आयनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायला एक्झाममध्ये येतं, त्यासोबतच झ्विटर आयन काय आहे ते एक्सप्लेन करायला येतं. सो हे स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. पेप्टाइड बॉन्ड्स आणि प्रोटीन. सो हाऊ पेप्टाइड बॉन्ड इज फॉर्म्ड असा क्वेश्चन येतो. सो त्यासाठी तुम्हाला हे पेप्टाइड बॉन्डचं फॉर्मेशन आणि ही थोडीफार थिअरी करावी लागेल. बाकी हे बाकीचं स्किप करू शकता. फक्त पेप्टाइड बॉन्ड कसं बनतात तेवढंच तुम्हाला लिहायचं आहे किंवा तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. टाईप्स ऑफ प्रोटीन्समध्ये ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायबरस प्रोटीनवरती डिफरन्स बिटवीन किंवा लिहिण्यासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो शॉर्ट नोटच्या टाईपमध्ये. स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन यू कॅन स्किप. हे सगळे बाकीचे सगळे क्वेश्चन्स तुम्ही स्किप करू शकता. सेकंडरी स्ट्रक्चर पण यू कॅन स्किप. त्याच्यानंतर हे बी जे काय प्लेटेड बेटेड आहे सगळं तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. हे पूर्ण तुम्ही स्किप करू शकता. फक्त जरा बॉन्ड्सची नावं लक्षात ठेवा की टर्शरी स्ट्रक्चरमध्ये कोणते कोणते बॉन्ड्स असतात, कारण हे तुम्हाला विचारलंच नेम द फॉलोइंगमध्ये. खूप रेअर आहे पण विचारलंच तर आलं पाहिजे. कॉटनरी स्ट्रक्चर हिमोग्लोबिनमध्ये पाहायला मिळतं, नेम द फॉलोइंगमध्ये विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीनची डेफिनेशन पूर्ण लिहिता आली पाहिजे, ही एक्झाममध्ये खूपदा विचारलेली आहे. आणि डिनॅच्युरेशनमुळे काय होतं हे पण लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट डू यू मीन बाय एन्झाईम. एन्झाईमच्या प्रॉपर्टीज विचारल्या जातात एक्झाममध्ये. आणि मेकॅनिझम ऑफ एन्झाईम कॅटॅलिसिस, लॉक आणि की मॉडेल डिफाईन करायला एक्झाममध्ये विचारलं जातं. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन्स ऑफ एन्झाईम्स. कोणतेही 4 ॲप्लिकेशन 4च दिलेत, तर 4 तुम्हाला करायचे आहेत. नेक्स्ट आहे RNAचा फुल फॉर्म, DNAचा फुल फॉर्म. त्याच्यानंतर रायबोज आणि डिऑक्सिरायबोज ड्रॉ करायला एक्झाममध्ये विचारलं जातं. दोन्ही पण स्ट्रक्चर सेम आहेत, कोणतेही ड्रॉ करू शकता. त्याच्यानंतर RNAमध्ये काय कंटेंट प्रेझेंट आहे आणि DNAमध्ये काय प्रेझेंट आहे हे तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर हे रिटर्न थिअरी नाही केली तरी पण चालेल, डिरेक्टली तुम्हाला हे सगळे स्ट्रक्चर्स करायचे आहेत. यातले कोणतेही स्ट्रक्चर्स एक्झाममध्ये डिरेक्टली येऊ शकतात. युरॅसिल आणि अडिनाइन थोडंसं कॉमन आहे, बाकी पण तुम्हाला करावं लागेल. हे सगळे स्ट्रक्चर्स एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे डिऑक्सिरायबो न्यूक्लिओसाइड करायचा आहे, रायबो न्यूक्लिओसाइड करायचा आहे. AMP पण करू शकता, ठीक आहे. AMP करा बास, CMP करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर
ही एक डेफिनेशन करू शकता, बाकी स्किप केलं तरी पण चालेल. हे पण स्किप केलं तरी पण चालेल, हे पण स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता. दिस यू कॅन ऑल्सो स्किप. हे DNA डबल हेलिक्स मॉडेल तुम्हाला ड्रॉ वगैरे करायला नाही येणार, हे सगळं बायोलॉजीमध्ये येतं. सो डन. सो नेक्स्ट आहे एक्सरसाइजमधले सगळे MCQs करणार आहात. गिव द रिझन्स पण करू शकता, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. बाकी कुठले डायग्राम्स येणार हे पण सांगून झालेलं आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि प्लीज हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय बाय.